कर्नाटक के चिकमंगलुरु जिले के पहाड़ी इलाकों में लगातार हो रही बारिश ने इलाके के कॉफी और काली मिर्च के बागानों को बुरी तरह प्रभावित किया है। इस इलाके में ज्यादातर किसान कॉफी की खेती करते हैं। तकरीबन 1 महीने से लगातार हो रही भारी बारिश ने कॉफी की फसल को नुकसान पहुंचाया है। कुछ किसान तो ये भी कह रहे हैं कि उनकी पूरी फसल बर्बाद हो गई है। ಪ್ರಕೃತಿ ವಿಕೋಪದಿಂದ ಇವತ್ತು ಅತಿವೃಷ್ಟಿ ಮಳೆ ಹಾನಿಯಿಂದ ಕಾಫಿ ಬೆಳೆ, ಕಾಳುಮೆಣಸು, ಏಲಕ್ಕಿ, ಬಾಳೆ ಏನು ಎಲ್ಲ ಬೆಳೆಗಳಿತ್ತು ಅದೆಲ್ಲ ಸಂಪೂರ್ಣವಾಗಿ ನಾಶವಾಗಿದೆ. ಸಂಪೂರ್ಣ ಅಂದ್ರೆ ಇವತ್ತು ನೀವು ಇಲ್ಲಿ ನೋಡಿದಂತ ಜಾಗದಲ್ಲಿ ಒಂದೊಂದು ಗಿಡದಲ್ಲಿ 100ಕ್ಕೆ 100 ಹೋಗಿದೆ. ಇನ್ನೊಂದು ಗಿಡದಲ್ಲಿ ಒಂದು 5% ಉಳಿದಿದೆ. ಅದರಿಂದ ಇವತ್ತು ನಾವು ಏನು ಕಾಫಿಗೆ ಒಳ್ಳೆ ಬೆಳೆ ಇದೆ, ಕಾಳುಮೆಣಸಿಗೂ ಬೆಲೆ ಇದೆ, ಆದ್ರೆ ನಮಗೆ ಇವತ್ತು ಕೈಗೆ ಬೆಳೆಗಳು ಏನೂ ಬರೋದಿಲ್ಲ. ज्यादा बारिश हो गया, कल साल का इस साल का डबल हो गया, थोड़ा 250 इंच मीटर का पानी हो जाएगा। काफी पेड़ में हवा ज्यादा हो गया, काफी गिर जाएगा। काफी वाला का बहुत लॉस हो गया। काम करना लड़का को थोड़ा काम का आदमी का पैसा डालना को पैसा नहीं हो गया। अदर का गवर्नमेंट, दोनों गवर्नमेंट स्टेट सेंट्रल गवर्नमेंट थोड़ा हेल्प करते बहुत अच्छा हो जाएगा। नहीं हो गया काफी वाला का बहुत लॉस हो जाएगा, थोड़ा दिक्कत हो जाएगा। किसानों ने ये भी बताया कि कई दिनों से बिजली नहीं आने की वजह से हालात और भी ज्यादा खराब हो गए हैं। ಸುಮಾರು 15 ದಿವಸದಿಂದ ಕರೆಂಟ್ ಇಲ್ಲದೆ ಊರೆಲ್ಲ ಸೇರ್ಕೊಂಡು ಇವತ್ತು ಕರೆಂಟ್ ಕಂಬನ ಎತ್ತಿ ಲೈನ್ ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಾ ಪರಿಸ್ಥಿತಿ ಬಂದಿದೆ. ಇದೇ ರೀತಿ ಮಳೆ ಆಗ್ತಾನೆ ಇದ್ರೆ, ಇದೇ ರೀತಿ ಗಾಳಿ ಬೀಸ್ತಾನೆ ಇದ್ರೆ ನಾವು ಈ ಏನು ಇವತ್ತು ಅತಿ ಹೆಚ್ಚು ಬೆಳೆ ಅಂದ್ರೆ ಇವತ್ತು ಕಾಫಿ ಒಂದು ಮೂಟೆಗೆ 10,000 10,500 ಬೆಳೆ ಬಂದಿದೆ. ಬಟ್ ನಾವು ಮಾರಿರ್ತಕ್ಕಂಥದ್ದು 7,000ಕ್ಕೆ. ಯಾಕೆಂದ್ರೆ ನಮಗೆ ಗೊತ್ತಿಲ್ಲ ಈ ಮಾರ್ಕೆಟ್ ಏನಾಗುತ್ತೆ ಅಂತ ಗೊತ್ತಾಗ್ತಾ ಇಲ್ಲ, ವೆದರ್ ಏನಾಗುತ್ತೆ ಅಂತ ಗೊತ್ತಾಗ್ತಾ ಇಲ್ಲ. ನಾವು ಆ ಪರಿಸ್ಥಿತಿ ಇದೀವಿ. ಇಲ್ಲಿ ಸರಿಯಾಗಿ ಈಗ ಒಂದು 15 ದಿವಸದಿಂದ ನಮಗೆ ಕರೆಂಟೇ ಇಲ್ಲ. ಇವತ್ತು ನಾವೇ ಸ್ವಂತ ಗ್ರಾಮಸ್ಥರೆಲ್ಲ ಸೇರಿ ಒಂದು 20-25 ಜನ ಗ್ರಾಮಸ್ಥರು ಸೇರಿ ಕರೆಂಟ್ ಕಂಬಗಳನ್ನೆಲ್ಲ ಎತ್ತಿ ಇವಾಗ ಇದ್ ಮಾಡ್ತಾ ಇದೀವಿ. ಅದು ಯಾವಾಗ ಕರೆಂಟ್ ನಮಗ್ ಬರುತ್ತಾ ಏನೋ ಅಂತೇಳಿ ಆ ನಿರೀಕ್ಷೆ ಏನು ಇಟ್ಕೊಂಡಿಲ್ಲ, ಆದ್ರೆ ಮಾಡ್ತಾ ಇದೀವಿ ಅಷ್ಟೇ। मौजूदा हालातों को देखते हुए कॉफी किसानों ने राज्य और केंद्र सरकार से नुकसान की भरपाई के लिए मदद की अपील की है। भारतीय मौसम विभाग के मुताबिक मानसून के महीने में कर्नाटक में 57% बारिश ज्यादा हुई है। इस बीच कर्नाटक स्टेट नेचुरल डिजास्टर मॉनिटरिंग सेंटर ने कृष्णा और कावेरी बेसिन की 8 नदियों के किनारे रहने वाले लोगों के लिए हाई अलर्ट जारी किया है।